साम टीव्हीच्या ऑफिसमध्ये आज बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. रवींद्रजी, बाप्पाचं दर्शन तुम्ही घेतलं आहे, बाप्पाने तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, पण तरी एखादी काही खंत आहे का की बाप्पाकडे ते तुम्ही आवर्जून मागितले? हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने जनसामान्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम हे महायुतीचं सरकार करत आहे. महायुतीच्या सरकारने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची असणारी अर्थव्यवस्था जी आहे ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने न्यावी हा संकल्प केलेला आहे आणि त्या दिशेने वाटचालही सुरू आहे. मी गणरायाच्या चरणी फक्त एवढंच प्रार्थना केली की ही इकॉनॉमी जी आहे की जी ट्रिलियन इकॉनॉमी म्हणून व्हायला हवी, त्या दृष्टिकोनातून जे सरकार म्हणून जे प्रयत्न सुरू आहेत त्याला यश मिळू दे, की जेणेकरून महाराष्ट्रातील असणाऱ्या तरुण असतील किंवा प्रत्येक क्षेत्रातील असणाऱ्या प्रत्येकाला त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं बेनिफिट जे आहे ते बेनिफिट मिळेल. पण राजकीय प्रश्नाकडे वळूया. संजय राऊतांनी आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे हे फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय अजितदादा, हे तीनही नेते सीझन नेते आहेत. प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असणारे नेते आहेत. तिघांमध्ये बाउंडिंग अतिशय चांगले आहे. त्यामुळे हे तिघही जण महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने एक दुसऱ्याशी चर्चा करून सर्व विषय करत असतात. त्यामुळे जे ते सांगतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी कदाचित ते त्यांच्या चष्म्यातून तसं पाहत असतील, परंतु आम्हाला खात्री आहे तिघांमध्ये अडचण नाही. पण मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस पडद्यामागे सगळे सूत्र हलवत होती, मात्र एकनाथ शिंदे अजित पवार थोडे दूर होते. एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे, प्रत्येकाचा रोल जो असतो तो रोल हा डिफाईन आहे. आपल्याला माहीत आहे की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी ज्यावेळेला कोणताही निर्णय घेतात त्यावेळेला दोघांशी चर्चा करून करत असतील, मंत्रिमंडळाच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून करत असतात. त्यामुळे समोर दिसत असताना निर्णय हे मुख्यमंत्री म्हणून दिसत जरी असले तरी सर्वांशी चर्चा करूनच हे निर्णय केले जात असतात. निर्णय प्रक्रियेत तिघही आहेतच आणि एकजूट आहे. हां, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता OBCसाठी देखील मंत्रिमंडळाची उपसमिती नेमलेली आहे, मात्र त्याच्या अध्यक्षपदी बावनकुळेंना अध्यक्ष केलेलं आहे. छगन भुजबळांना थोडंसं बाजूला केलं आहे. भाजपचा हा NCPला शह आहे का? एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे, जसं देवेंद्रजी आहेत, जसे शिंदेसाहेब आहेत, त्याचबरोबर अजितदादा, ही सगळी मंडळी आणि त्याचबरोबर आदरणीय छगन भुजबळ साहेब, एवढे ज्येष्ठ नेते आहेत की यांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक अडचणींची यांना पूर्णच्या पूर्ण कल्पना आहे. एवढी वर्ष हे राजकारणात असल्यामुळे या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे विषय कसे हाताळावेत हे त्यांना कळतं. त्यामुळे असं काही नाही आणि प्रत्येक आमदार छोटा असो मोठा असो ज्येष्ठ असो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भागातील विषय हे पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि स्वाभाविकपणे तो ते नेत असतो. त्यामुळे प्रत्येकाला हे कळतं आहे की मी कोणत्या पद्धतीने माझा विषय पुढे नेला पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि हे महायुतीचं सरकार सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेल, खात्री. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही मंत्री होतात बांधकाम विभागाचे आणि आता तुम्ही संघटनेमध्ये काम करता, प्रदेशाध्यक्ष आहात, तर हा फरक कसा काय हा फरक कितपत आहे आणि संघटना मजबूत करण्यासाठी आता कशा दिशेनं प्रयत्न सुरू आहेत, कारण तुमची पहिली कसोटी आता महापालिका निवडणुकीत लागणार आहे? एक गोष्ट खरी आहे की मी गेली अनेक वर्ष संघटनेत काम करणारा कार्यकर्ता म्हणूनच मी अनेक वर्ष काम केलं आहे. युवा मोर्चा म्हणून माझ्या कामाला मी सुरुवात केली होती. त्यानंतरच्या काळात उपाध्यक्ष, त्यानंतर जिल्हाध्यक्ष, असा माझा प्रवास जो आहे तो संघटनेतला प्रवास आहे.
त्यामुळे एक गोष्ट फार महत्त्वाची काय की मध्यंतरीच्या काळामध्येच माझ्याकडे मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची मला जबाबदारी मिळाली होती. त्या अगोदर 2014 ते 2019चा जो काळ होता तेव्हा राज्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे संघटनेमध्ये काम करणं हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे संघटनेत काम करत असताना एक वेगळा आनंद असतो. कार्यकर्त्यांबरोबर, कार्यकर्त्यांच्या कलेने, कार्यकर्त्यांबरोबर सरकार आता महायुतीचं आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार, त्यांनी घेतलेले निर्णय हे खालीपर्यंत घेऊन जाणं ही सर्वात मोठं असणारी जबाबदारी आहे आणि ती आता पूर्ण करतो आहे. कोकणामध्ये आता भाजप मजबूत होतोय, पक्षप्रवेश होत आहेत, आता मनसेचे खेडेकर देखील भाजपमध्ये येत आहेत. मात्र मुंबई गोवा महामार्गाचा जो काम आहे ते मात्र रखडलेलं आहे आणि तुम्ही मंत्रिपदावर असताना तुम्ही म्हटलं होतात की अगदी लवकरात लवकर काम होईल, पुढच्या वर्षी होईल, मात्र ते अद्याप काही झालं नाही. एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे, हा जो रस्ता आहे हा रस्ता आहे 550 किलोमीटरचा. 550 किलोमीटरमध्ये फक्त 17 किलोमीटरचा पॅच जो आहे तेवढाच फक्त शिल्लक आहे. त्यामुळे बाकी सर्व जे काम आहे ते पूर्णत्वाच्या दिशेने चाललं आहे. काही जे ब्रिजेस आहेत ते ब्रिजेस 17 किलोमीटरचा रायगड जिल्ह्यातला पॅच का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे काही पॅच जे आहेत ते पॅच, त्यामुळे पूर्णच्या पूर्ण 17 किलोमीटर फक्त पेंडिंग आहे. काही ठिकाणी ब्रिजेस जे आहेत ते ब्रिजेस जे आहेत ज्या कॉन्ट्रॅक्टरला त्यासाठी अपॉइंट केलं होतं तो कॉन्ट्रॅक्टर आता नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काही कारणांमुळे अडकून राहिल्या आहेत. परंतु जवळजवळ 500 किलोमीटरपेक्षा जास्त रस्ता अशी चांगल्या सुस्थितीत आहे. रवींद्रजी, तुम्ही अगदी वेळात वेळ काढून साम टी व्हीच्या ऑफिसमध्ये आलात आणि आमच्या विविध प्रश्नांना अगदी मनमोकळेपणे तुम्ही उत्तरं दिलीत, त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.